शिर्डीजवळील बिरोबा बन येथील ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र मंदिरात गेल्या 23 वर्षांपासून चालत आलेल्या श्री विठ्ठल बीरदेव पारायण सोहळ्याचे आयोजन यंदाही अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। या धार्मिक सोहळ्याचे दीप प्रज्वलन व उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने, अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोंढे तसेच राहुरीचे ज्येष्ठ नेते तानाजी धसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी संजय लोंढे यांनी सपत्नीक श्री राजा वीरभद्र मंदिरात पूजन व अभिषेक करत श्रद्धेने आपली उपस्थिती नोंदवली। पूजनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। या धार्मिक सोहळ्यास शिर्डीतील अनेक श्रद्धावान नागरिक, सेवाभावी कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली आहे। यावेळी शिर्डीतील धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्व मनोज लोढा, गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, माजी संचालक मधुकर कोते, माजी नगरसेवक महेश लोढा, हरिभाऊ बनकर, रंभाजी बनकर, सोपान बनकर, बाळासाहेब काटकर, साहेबराव काटकर, योगेश काटकर आदी मान्यवर उपस्थित होते। पारायण सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। विठ्ठल नामस्मरणाने आसमंत दुमदुमून गेला आहे। गेल्या 23 वर्षांपासून श्रद्धा व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून ग्रामस्थांनीही उत्तम आयोजन करत भाविकांच्या सेवेसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे। SS न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन गाडेकर। चालू नाही का? बर, नमस्कार। ओम राजा बिरोबा देवाय नमः, ओम साईनाथाय नमः। अशा दोन देवांच्या, दोन गुरूंच्या स्पर्शाने आणि इथे त्यांच्या कार्याने पावन झालेली भूमी शिर्डी आणि तसंच हे स्थान, इथे मला आज येऊन आनंद तर खूप होतोय। मनात खूप खूप छान विचार येत आहेत, ज्याला आपण म्हणतो ना की आपल्याला ऊर्जा, ती ऊर्जा आज एकदम वाढलेली असेल। म्हणजे एखादं जर मीटर लावून, आता इलेक्ट्रिकलवाले असतीलच इथे, त्यांनी जर मीटर लावून बघितलं तर ते असे एकदम तुम्हाला वाटेल की याचं व्हायब्रेशन वाढलेत आणि तुम्हाला ते हे व्हायब्रेशन, तुम्हाला ही ऊर्जा ही नेहमी मिळते इथे या मंदिरात, या मंदिराच्या सभोवताली जी आपण इथे भक्तिरूप म्हणू आपण किंवा कर्मरूप जी पूजा करतात किंवा आपले कर्मकांड करतात, त्याच्यामुळे ती ऊर्जा तुम्हाला कायम सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे। हा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच असणार आहे सगळ्यांना, इथे असणाऱ्यांना सगळ्यांना, कारण तो आज मी थोडासा अनुभवला आहे इथेच। असं म्हटलं जातं की कधी काळी संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, एका गुरुचे 8 रूपं झाली, अशी सगळ्या आपण निर्णय पारायणामध्ये कथा वाचल्यात, ऐकल्यात। तुम्हाला हे असं जाणून आनंद वाटेल की कदाचित भारतात काही गोष्टी या आता व्हायला लागल्यात आणि ते सायन्स रूपी व्हायला लागल्यात, विज्ञान रूपी। मग मी असं का म्हणतोय? कारण नुसती विमाने उडत, आता मनुष्य उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नंतर तुम्ही ते ऐकलं, सगळ्यांनीच ऐकलं असेल, AI आजकाल जे मोबाईल वापरताना ते AI सगळी गोष्ट कळते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी एक शक्ती त्या मोबाईलमध्ये आपण टाकतो की जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पटापट आपल्या एका मिनिटात उभ्या होती, समोर उभ्या राहतात। मग त्यातनं निर्णय रोबोट्स तयार होत आहेत। रोबोट्समधनं मग काय, एका माणसाची 8 रूपं जेव्हा म्हटलं ना, तर आता असं खरोखर शक्य व्हायला लागलंय की तुम्ही एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी असू शकाल। तर ह्या गोष्टी घडतायत आणि हे खचितच, म्हणजे आपण म्हणतो जगात, पण भारतात सुद्धा खूप वेगाने घडतायत। आणि जिथे आता मी असा विषय का घेतला की हे नाही सांगायचं भारतात काय होतंय किंवा हे, तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मी मध्ये एक सेमिनार म्हणा किंवा हे करत होतो, तर त्यांनीही एक मोठा प्रकार सांगितला जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटतो। म्हणजे लोढा साहेबांनी आता आपल्याला भक्तीचं हे सांगितलं, स्थानाचंही महत्त्व सांगितलं, पारायणाचं महत्त्व सांगितलं, कर्माचं खूप महत्त्व सांगितलं। पण हे जे आता नवीन येऊ घातलंय किंवा त्याच्यात जे येत आहे, त्यांनी सुद्धा ते ॲग्री करतायत की आम्हाला नुसतं AI करून किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपयोग नाही, आम्हाला भारतामध्ये स्पिरिच्युअल AI लॉन्च करावं लागणार आहे, म्हणजे आध्यात्मिक AI। कारण इथे ती ऊर्जा खूप आहे आणि ती ऊर्जा असल्यामुळे आम्हाला आध्यात्मिक AI म्हणू, आपण त्याला मराठी शब्द असा म्हणू की अशी काही आध्यात्मिक ऊर्जेचा आम्हाला सॉफ्टवेअर तयार करावं लागणार आहे की जेणेकरून त्याचं आम्हाला उपयोग होऊ शकेल। म्हणजे मी तुम्हाला सहज सांगितलं की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तुम्ही मोबाईलला, तो आता आजकाल ते उत्तर मिळतं, पण जेव्हा या आध्यात्मिक AI मधनं तुम्हाला हे उत्तर योग्य आहे की नाही आणि ती दिशा योग्य आहे की नाही आणि तो वेळ योग्य आहे की नाही आणि ते कसं केलं पाहिजे, हे आध्यात्मिक AI मधनं मिळणार आहे। म्हणजे जेव्हा त्यांनाही आज वाटतं की
ही अध्यात्माची गरज म्हणजे या पावनभूमीचं आहे, सगळे म्हणजे सगळे देशाला आहे, पण जगाला सुद्धा ती गरज भासते. म्हणजे ती योगाची नाही तर भक्तीची देखील. आणि त्या भक्तीमधनं जे ऊर्जा म्हणून जे निर्माण होतं, एकोपा निर्माण होतो. आपण समजा आता आपण इथे सगळं आता पारायण करतात, 23वा वर्ष आहे. खचितच मी शुभेच्छा देऊ इच्छितो की सुवर्ण योगचा आम्हाला बघायला वेळ मिळावा, की ते 50व्या वर्षाचा आम्हाला बघायला वेळ मिळावा किंवा ती संधी मिळेल अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. आणि आपले मनोजजी आम्हाला तेव्हा असंच बोलवतील आणि आम्हाला तिथे तो आनंद घेता येईल. पण असं वाटतं की हे जेव्हा आपण म्हणतोय की हे आपण पारायण करतो, भक्तिरूप पारायण करतो, तेव्हा भक्ती कशी असावी, म्हणजे परमेश्वरापुढे श्रद्धा असावी हा वाद नाहीच आहे. सगळ्यांकडे श्रद्धा आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा आपापली एकदम निस्सीम आहे. पण त्या श्रद्धेमागे कधी कधी आपले विषय येतात. म्हणजे देवापुढे जाताना आपण कधी साकडं घालतो, आपण वेगळं हे करतो, पण तेव्हा कदाचित वैयक्तिक आपण विचार करायचा प्रयत्न असतो आपला, की माझ्याकडे असलेली संकट किंवा माझ्यामध्ये. पण कधीतरी असं भगवंताला मागायचं, भगवंताकडे असं म्हणायचं की भगवंता मला काही नको, माझं तुझं फक्त प्रेम असू दे आणि तुझ्याविषयी श्रद्धा रोज वाढत राहो, असंही म्हणून बघावं. मग असं कधी होतं, मग जेव्हा आता आपण हे पारायण करतोय आणि हे पारायण करताना तुमची म्हणजे आपण म्हणतो ना की एकरूपता येते. एकरूपता आल्यावर आपण स्वतःचं हे विसरतो आणि आपण परमेश्वर स्वरूप धारण करतो असं समजूया. आणि तेव्हा मग आपण हे स्वतःचा विषय किंवा स्वतःचं स्वार्थ हा कुठे मनातही येत नाही. तर म्हणून आणि हे जेव्हा सगळ्यांनी एकत्र पारायण करतात, त्याचं तर महात्म्य खूप मोठं आहे. हे सांगायला मी खूप छोटा मनुष्य, पण सगळ्यांना अनुभव आलेलाच असेल. आणि त्याच्यामुळे तर पूर्ण गावाला असा एक छान ऊर्जा मिळते आणि त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि आज विठ्ठल बिरोबांच्या इथे मला ती जी ऊर्जा म्हणूया किंवा तिचा आनंद म्हणूया खूप अनुभवायला मिळतोय. आपल्या सर्वांवर सुद्धा चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय आणि तो मी परत अनुभवतोय. आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर असू द्या हे म्हणेन. उलट मी इथे आपण आम्हाला बोलवलं याच्याबद्दल आभारी आहे. आणि म्हणजे अजून माझं भाषण किंवा असं सांगणं न लांबवता या ठिकाणी आलो आणि आनंद मिळाला खूप. आपण जो सत्कार करावा, मी कदाचित त्याच्याविषयी छोटा आहे तो सत्कार घ्यायला, पण आपला जो समाज आहे तो समाज एकत्र व्हावा, सगळ्यांनी एकरूपतेने चालावं, एकमेकांमधले वाद हे बाजूला ठेवावे आणि एकत्र आपला आपलं गाव आणि आपलं साम्राज्य म्हणूया घडूया. आणि नक्कीच ते मी म्हटलं होतं जसं ज्ञानेश्वरांचं घेतलं तसं ते दिवस परत भारतात येतील याचं नक्की आहे, जर आपण अध्यात्म आणि देवाच्यावर नितांत श्रद्धा आणि त्याचं नाम घेत राहिलो तर. एवढं सांगून मी माझं आजचं संबोधन संपवतो. आभारी आहे. धन्यवाद. ओम सच्चिदानंद स्वामी महाराज की. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे प्रमुख पाहुणे श्रीयुत लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तानाजी अण्णा दसाळ साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले मनोज भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले सर्व पारायणार्थी. दरवर्षीप्रमाणे पारायणाचा हा सोहळा या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे. या संपूर्ण पारायणार्थींना सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि बनातील सर्वच कुटुंब या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हा उत्सव आनंदाने पार पडो अशी बिरोबा महाराज आणि साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व पारायणार्थींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद काका. विठ्ठल बिरदेव पारायण सोहळ्यानिमित्त योग हा श्रावणाचा पहिला दिवस आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे का हरिहर या दोन्ही दैवतांची कथा एका ग्रंथा माध्यमातून साध्य होते. विठ्ठल आणि बिरुदेव या दोन्ही परमेश्वरांची कथा एका ग्रंथातनं साध्य होते आणि सर्व भक्तांना ते याचा लाभ घ्यायला भेटतो. तसं बिरोबा बन म्हणजे विठ्ठल आणि बिरुदेवाची भेट, हे म्हणजे बन. साक्षात शिर्डी पंढरपूर आणि पंढरपूर शिर्डी ही भेट या बनातली.
तशी मान्यता आहे श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज सुद्धा बिरोबाजींच्या मंदिरात येत होते, बसत होते. आणि या बनाला ग्रामदैवताची मान्यता आणि ग्रामदैवताची कृपा या बनामध्ये सदैव बिरोबाजीच्या आशीर्वादाने राहिलेली आहे, या पंचकृषीला राहिलेली आहे, शिर्डी गावाला राहिलेली आहे. तसं पाहायला गेलं तर भक्ती आणि कर्म हे आपले वेगवेगळे रस्ते. पण जेव्हा आपण भक्ती करतो, भक्ती करताना परमेश्वरही आपली परीक्षा घेतो. आपण भक्ती करतोय, कोणी उपाशी आपल्या दारावर पाठवला, आपण म्हणलं हे जा, नाहीये, नाही देत, जा आता, किती वेळेस मागशील, ही आपल्या भक्तीची परीक्षा आहे. कारण ते आपले कर्म आहे. कर्म कसे? श्रीराम प्रभूंचं लग्न झालं, श्रीराम प्रभू आले अयोध्यात, राजपाट करायचं ठरवलं. मोठे मोठे ज्योतिषी आले, त्यांनी सांगितलं की तुमचं आता राजपाट होणार आहे. आणि इकडे राजपाट करण्याचं ठरलं आणि इकडे एका बाजूला लगेच वनवासाला भेटलं. मग आता ते ज्योतिषी खोटे होते का? नाही. पण ते कर्म आणि विधीला मान्यता अशी होती का प्रभू श्रीराम जे अयोध्याचे राजे व्हायचे त्यांनी रावणाला मारून जगाचे राजे झाले. खरी भगवंताचा सुद्धा कर्म चुकले नाही. त्यामुळे या जगामध्ये राहण्यासाठी किंवा मानवता जन्म घेण्यासाठी किंवा वीरभद्र आणि विठ्ठल आणि बिरुदेवांनी जे मानव रूपामध्ये येऊन जेव्हा सर्व मानवांमध्ये राहून सर्वसामान्य मानवांचं कल्याण करून आम्हाला काय शिक दिली, आपल्याला काय शिक दिली? तर जर ते स्वतः परमेश्वर आहे आणि ते जगाचे परमेश्वर चालवणारे, रीत चालवणारे, जगाची रीत चालवणारे परमेश्वर आहे. आणि ते स्वतः सर्वसामान्य माणसामध्ये बसतात, खातात, उठतात, सर्वांचं बघतात, सर्वांमध्ये फिरतात, गाया चारतात, बकऱ्या चारतात. दोन्ही परमेश्वरांनी दाखवलेली लीला आणि दोन्ही परमेश्वरांनी मारलेले दैत्य या अवतार कार्याचा शेष भाग होता. पण हे त्यांच्या कथेतून हेच वर्णन केलेलं आहे की तू किती मोठा असू दे पण कर्म बिगर तू मोठा नाहीये. तुला कर्म बगर कधीच जाता येणार नाही. प्रभू श्रीकृष्णाला कर्म नाही चुकले, श्रीरामाला कर्म नाही चुकले, माता कौशल्याला आणि कैकेयीला कर्म नाही चुकले. कारण माता कौशल्यानी 14 वर्ष वियोग केला मुलासाठी, तर त्यांना यशोदाचं रूप भेटलं, यशोदाचा जन्म भेटला. आणि कैकेयीनी 14 वर्ष वनवास मागितला मुलासाठी, तर कैकेयीला देवकीचं रूप भेटलं. शेवटी काय फेडायचं इथेच आहे. परमेश्वराला देखील नाही चुकलं. तुम्ही खऱ्या मनाने जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येतात, दारात येतात, तुम्ही खऱ्या मनाने येता का? तुम्ही ते करता का? तुमच्या डोक्यात कायम ते 24 तास भिजलेलं असतं, याने असं केलं, त्याने तसं केलं. कारण की भक्ती आणि कर्म, मी तुम्हाला म्हणलो काय, भक्तीच्या रसात आले तर भक्ती करा. कारण भक्ती ही आपल्या जीवनाला प्रौढ करते, आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढवते. आणि कर्म आपण चांगलं केल्याने येणाऱ्या जन्मामध्ये आपल्याला त्या कर्माचं फळ चांगलं भेटतं. कारण की या जन्मामध्ये कोणत्या जन्माचं फळ आपल्याला भेटत असेल सांगता येणार नाही. पण एक निश्चित सांगतो, हा योग, हा दुद्रशक्त योग का विठ्ठल बिरदेव चरित्र आपण कंटिन्यू 23 वर्ष झाले करतोय. हे परमेश्वराचा आशीर्वाद नक्की आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे हा योग आपल्याला घडी घडी भेटतोय. आणि या योग माध्यमातून आज आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो वीरभद्र भक्त मंडळातर्फे आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे सर्वप्रथम मी शिर्डीकरांचे आभार मानतो. महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात असणारा शिर्डी मतदारसंघ, प्रतापरावांना सांगतो, आम्ही शालेय जीवनात जेव्हा 70-72 साली जेव्हा शिर्डीहून पास व्हायचो, विलास शेळके आमच्या बरोबर होते, विलास रंगनाथ शेळके. शिर्डीला खूप गर्दी नसायची त्यावेळेस, तुरळक गर्दी असायची. 50 वर्षाच्या नंतर कैलासवासी मनोज कुमारांनी शिर्डी प्रकाश झोतात आणली. शिर्डीचं महत्व आज अनन्यसाधारण आहे. कर्मधर्म संयोगाने आपल्या देशात अशी काही माणसं आहे की देवदानवावर टीका करणारी जास्त, दानवावर केली तर समजू शकतो, पण देवावर टीका करणारी माणसं आहेत.
देवाचं अस्तित्वच आहे की मान्य आहे की नाही ते असं कधी कधी हे करतात. दुर्दैव, पण भारत अशा परंपरेचा देश आहे. इथं छत्रपती शिवरायांचं वास्तव्य होऊन गेलंय, इथं रामायण घडलं गेलं, इथं महाभारत घडलं गेलं. अनेक आगळी वेगळी शिकवण संबंध जगाला या भारताने दिलेली. आणि अशा शिर्डी अशा पावन पुण्यभूमीत तुम्ही आम्ही सगळे आज राहत आहोत. मनोज भाऊ, प्रतापराव, तुम्ही खरं पुण्यवान माणसं आहेत, आम्हाला हेवा वाटतो तुमचा. आणि कर्मधर्म संयोगाने शिर्डीत पद्मश्री विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील सोन्याच्या चमच्याने तुम्हाला दररोज काहीतरी प्रसाद देतात. नशिबाने आमच्या मतदारसंघाला असा लोकप्रतिनिधी मिळावा असं आम्हाला वाटतं. प्रतापराव म्हणते पाहुणे म्हणून कौतुक करतात. प्रतापराव 13-14 जिल्ह्याचं उदाहरण तुम्ही समोर ठेवा. माझ्या राहुरी मतदारसंघात पाथर्डी आणि नगरचा काही भाग आहे. हे आउट ऑफ जाऊन सांगतो बरं का लोंढे साहेब मुद्दाम. महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास तुम्हाला थोडाफार माहिती असावा. आमच्या काही गावात अजून CST जात नाही, काही गावात पोस्ट ऑफिस नाही, काही गावात शाळा नाही. आधार कार्ड काढलं जातं हे सुद्धा आमच्या तालुक्यात काही काही लोकांना माहित नाही. हे आमचा पराभव समजतो मी. शिर्डीमध्ये देशातल्या, परदेशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या मला नाही वाटत शिर्डीमध्ये एकही स्कीम बस कोणी कार्यकर्ता वंचित असेल. कर्मधर्म संयोगाने जेव्हा रेल्वे स्टेशन निघाले, खासदार बाळासाहेब विखे पाटील असताना मी त्यांना विनोदाने म्हणलो होतो, खासदार साहेब रेल्वे स्टेशन कशाला करता तुम्ही? अरे वेड्या, नाण्याला दोन्ही बाजू असतात. जिथं जिथं सत्य असतं तिथं असत्य असतं, जिथं न्याय असतो तिथं अन्याय असतो, जिथं चांगलं असतं तिथं वाईट असतं. मी म्हटलं मग शिर्डीला आलं तर गुन्हेगारी वाढल. मला म्हणे तू निगेटिव्ह का विचार करतो, पॉझिटिव्ह का नाही विचार करत? सांगायचं तात्पर्य असं, माझंही गाव रेल्वे स्टेशन जवळच आहे आणि कर्मधर्म संयोगाने भारत सरकारने आता 495 कोटीची तरतूद केली की आमच्या राहुरी रेल्वे स्टेशनहून आता शिंगणापूरला रेल्वे जाणार आहे. त्याच्यामुळे कदाचित न कळत तुमच्या शिर्डीसारख्या आमच्या राहुरीचं महत्व वाढल असं आम्हाला वाटतं. असो, पुष्कळ काही बोलण्यासारखं आहे. विठ्ठल बिरोदेवाच्या या पारायणाच्या निमित्ताने मनोज भाऊ तुम्ही आम्हाला बोलवलं, विशेषतः लोंढे साहेबांना सपत्नीक बोलवलं. मला माहित असतं लोंढे साहेब सपत्नीक आहे ना, ते आमच्या बायकोला घेऊन आलो असतो. पण भाऊला वाटलं खर्च वाढल म्हणून भाऊनी मला एकट्याला बोलवलं. रात्री बोलवलं होतं त्यांनी, पण मी म्हटलं रात्री येण्याऐवजी मी सकाळी आलो. मग नंतर मला लोंढे साहेब म्हणे माझी काकड आरती झाली, खूप छान दर्शन झालं. म्हणलं मुकलो आम्ही त्या दर्शनाला. पण चला, पुढं अनंत अशी कायमस्वरूपी परंपरा आपण शिर्डीकर आणि राहतेकर चालू ठेवावी अशी साईचरणी प्रार्थना करतो. आणि भाविकांनी देवदर्शनासाठी येत असताना आपला आध्यात्मिकडचा घोडा असाच कायम राहावा. आणि प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की आपल्या रूढी, परंपरा, चालीरीती, संस्कार, संस्कृती असंच चालू राहावं, जेणेकरून भारत देशाचं नाव उज्ज्वल होईल अशीच अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपले आभार मानतो. जय साईबाबा, जय बिरोबा, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.